सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे फक्त महिलांसाठी महत्त्वाच्या टिप्स। नमस्कार मित्रांनो, हे काही स्वयंपाक टिप्स आणि आरोग्य टिप्स आहेत ज्यामुळे तुमचा स्वयंपाक करण्याचा आणि चांगले आरोग्य राखण्याचा अनुभव आणखी चांगला होईल। महिलांनी थोडा वेळ काढून हे ऐकावे। नंबर 1, जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर गरम पाणी लावले तर ते चेहऱ्यावरील छिद्रे उघडते आणि चेहऱ्यावरील घाण बाहेर येते। नंबर 2, भाकरी तुपासोबत भाजल्याने गॅसची समस्या दूर होते। नंबर 3, पाण्यात मीठ घालून घराच्या कोपऱ्यात शिंपडल्याने डास घरात येणार नाहीत। नंबर 4, जर हिरव्या भाज्या शिळ्या वाटत असतील तर थंड पाण्यात थोडे लिंबू टाकून त्यात 2 तास ठेवा, ती काढल्यानंतर भाजी ताजी वाटेल। नंबर 5, काही झाले तरी वर्षातून किमान एकदा तरी बेरी खाव्यात। बऱ्याच वेळा आपल्या अन्नासोबत केस नकळत आपल्या पोटात जातात आणि साचत राहतात। ते बाहेर पडत नाहीत आणि कोणत्याही औषधानेही विरघळत नाहीत। एकदा बेरी खाल्ल्यानंतर ते विरघळतात। नंबर 6, घरी रूम हीटर वापरणाऱ्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण ते कार्बन मोनॉक्साईड वायू सोडते, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि डोकेदुखी सुरू होते। नंबर 7, ज्यांच्या चेहऱ्यावर खूप मुरुमे आहेत आणि फोड आहेत त्यांनी किमान एकदा तरी बेरी खाव्यात। 1 चमचा धने एका ग्लास गरम पाण्यात रात्रभर भिजवा आणि सकाळी ते गाळून घ्या आणि 15 दिवस रिकाम्या पोटी प्या। तुम्हाला आयुष्यात कधीही मुरमे येणार नाहीत। धनेमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत। नंबर 8, आठवड्यातून एकदा झोपण्याची उशी धुवा, यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग थांबतील। नंबर 9, रिकाम्या पोटी भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता होत नाही। नंबर 10, कपडे धुतल्यानंतर लहान झाले असतील तर ते गरम पाण्यात आणि केसांच्या कंडिशनरच्या द्रावणात 5 मिनिटे भिजवा, ते त्यांच्या जुन्या आकारात परत येतील। नंबर 11, निरोगी होण्यासाठी तुमच्या संपूर्ण शरीरावर तुरटीने मालिश करा। नंबर 12, दररोज हिरव्या मिरच्यांचे सेवन केल्याने लठ्ठपणापासून आराम मिळतो। नंबर 13, खजूर फायबरने समृद्ध असतात, जे पोट निरोगी ठेवते। नंबर 14, चहामध्ये 1 चमचा साखर शरीराला 48 कॅलरीज देते। नंबर 15, चहा पिण्यापूर्वी पाणी पिल्याने शरीर हायड्रेट राहते आणि चहामध्ये आढळणारे टॅनिन नावाचे रसायन दातांना चिकटत नाही। नंबर 16, नाशपतीमध्ये फायबर असते, जे बद्धकोष्ठता रोखते आणि ते अपचन बरे करण्यास मदत करते। नंबर 17, पैशापेक्षा तुमच्या शरीराची जास्त काळजी घ्या, कारण जर शरीर बिघडले असेल तर पैसेही त्याचे रक्षण करू शकणार नाहीत। नंबर 18, जर तुम्ही सकाळी लवकर ऑफिस किंवा कॉलेजला जाण्याच्या घाईत नाश्ता चुकवला तर निघण्यापूर्वी 1 केळी खा। केळी खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते। नंबर 19, जर तुम्हाला तुमचा रंग गोरा आणि साफ करायचा असेल तर रात्री चेहऱ्यावर कच्च्या दुधाची क्रीम लावा आणि सकाळी चेहरा धुवा। नंबर 20, जांभई देताना कधीही अंग ताणू नये, अन्यथा तुमची जीभ काही काळासाठी लकवा होऊ शकते। नंबर 21, जर तुमची लूज मोशन थांबत नसेल तर 2 चमचे आल्याचा रस गरम करा आणि नाभीभोवती लावा। रसात कापूस भिजवा आणि नाभीवर ठेवा, लूज मोशन थांबतील। नंबर 22, थोडे काम केल्यानंतर जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर सोयाबीन खा, हे कोणत्याही प्रकारची कमजोरी दूर करते। नंबर 23, 3 महिने 6 ग्रॅम बडीशेप पावडर देशी तुपासोबत खा, तुम्हाला नक्कीच गर्भधारणा होईल। नंबर 24, सुपारीचे पान पाण्यात उकळा, करड प्यायल्याने छातीतील कफ निघून जातो आणि खोकल्यापासूनही आराम मिळतो। नंबर 25, जर तुम्हाला तुमचे दात नेहमी चांगल्या स्थितीत ठेवायचे असतील तर प्रत्येक जेवणानंतर तोंड स्वच्छ धुणे आवश्यक आहे, यामुळे तुमच्या दातातील घाण निघून जाते। नंबर 26, सावनमध्ये कढी का खाऊ नये? सावन महिन्यात कढी खाल्ली जात नाही, कारण या महिन्यात भगवान शिवाला दूध आणि दही अर्पण केले जाते। अशा परिस्थितीत कच्चे दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ खाण्यास मनाई आहे, म्हणूनच सावनमध्ये दूध आणि दहीपासून बनवलेले पदार्थ खाण्यास मनाई आहे। नंबर 27, आंघोळ केल्यानंतर झोपल्याने मन कमकुवत होते, म्हणून आंघोळ केल्यानंतर झोपू नये। नंबर 28, जर पोट फुगले असेल तर आल्याचा रस काढून त्यात थोडे हिंग आणि काळे मीठ मिसळा, थोडे गरम करून प्या आणि जर तुम्ही त्यावर गरम पाणी प्यायले तर पोट फुगणे लगेचच संपते। नंबर 29, चहा हृदयासाठी हानिकारक आहे आणि अँटीबायोटिक्सचा प्रभाव कमी करते। नंबर 31, रात्री बाहेर कपडे का सुकू नये? नंबर 1,
रात्री कपडे वाळवल्यावर कपड्यांमध्ये धोकादायक ऊर्जा प्रवेश करते आणि जेव्हा आपण सकाळी कपडे घालतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि तो हानिकारक असतो. नंबर 2. बरेचदा लोक रात्री कपडे धुतात आणि कोमट पाण्याने धुतात. ते सुकवण्यासाठी बाहेर ठेवतात, पण ते विसरतात की या चुकीमुळे ते कधीही आनंदी जीवन जगू शकत नाहीत आणि त्यांना भयानक परिणाम भोगावे लागू शकतात. हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. या होत्या महत्त्वाच्या काही टिप्स. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील मित्रांसोबत शेअर करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओसह भेटू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमीच आनंदी राहा, निरोगी राहा. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची नेहमी काळजी घ्या. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.